वेळेला आपण 3 अशा सुविधा सुरू करतो आहे ज्यांची चिपळूणमध्ये अत्यंत गरज होती आणि सातत्याने ती उणीव भासत होती. विशेषतः करोनाचे डिफिकल्ट काळ आहेत, त्या काळात जरा मानसिक आधार उभारी देण्यासाठी सायकोथेरपी क्लिनिकची गरज होती. एंडोस्कोपी लॅप्रोस्कोपी युनिटचं सुद्धा आज आपण उद्घाटन करतो आहे तुमच्या साक्षीने. आणि तिसरं म्हणजे आपल्याला एक रास्त दरात म्हणजे ऑफ्थॅल्मिक जी सेवा आहे ती अगदी दीनदुबळ्या लोकांपर्यंत पोचावी या उद्देशाने आपल्यापर्यंत जास्त ऑफ्थॅल्मिक सेवेत पडलं आहे. खरं इमर्जन्सी केअर सेंटर म्हणून पुढे आलं, पण असं लक्षात आलं की काही आणखी जे क्षेत्र आहेत ENT नाक कान घसा ते जे विकार आणि डोळ्यांचे विकार याच्यात खूप काम करण्याची गरज आहे. आणि त्यामुळे डॉक्टर कस्तुरी दाभोळकर आणि डॉक्टर पवन सावंत ते डिपार्टमेंट बघतात, त्या डिपार्टमेंटचं सुद्धा उद्घाटन आज करण्याची आपल्या समोर करण्याची एक मनीषा आहे. तुम्हाला माहीत आहे की सातत्याने अपरांत जो जन्मच अशासाठी झाला की ज्या गोष्टी या आपल्या अपरांत भूमीमध्ये इथे होत नव्हत्या वैद्यकीय क्षेत्रात आणि मग छोट्या छोट्या कारणांसाठी म्हणजे ती वरकरणी छोटी कारणं वाटतात, पण त्यासाठी मग कराड, कोल्हापूर, सातारा अशा ठिकाणी सतत किंवा पुणे, मुंबई जसं ज्याला परवडेल किंवा सोयीस्कर असेल तशा प्रकारे त्या लोकांना पाठवावं लागायचं आपल्याला. आणि या सोयी खरं इथे डॉक्टरांच्या स्किलमध्ये काही वानवा नव्हती. डॉक्टर बऱ्यापैकी कॉलिंग वर्क लागतं ते इथे अस्तित्वात नव्हतं किंवा काही विशिष्ट सोयीसुविधांचे डॉक्टर इथे पोहोचत नव्हते. तर ते पोहोचवण्याचं काम आपल्याला इथे करायचं होतं. फॉर एक्झाम्पल आपल्याला जर नी रिप्लेसमेंट सर्जरी करायची झाली, गुडघे बदल शस्त्रक्रिया, तर त्यासाठी आवश्यक असणारं ऑपरेशन थिएटर इथे जे लॅमिनर एअर फ्लो वाला लागतं ते इथे नव्हतं. किंवा स्पाईन सर्जरीसाठी लागणारे डॉक्टर असायचे तर इथे सेटअप नसायचं. म्हणून अपरांतने एक उत्तम सेटअप जिथे न्यूरोसर्जरी, स्पाईन सर्जरी, एंडोक्रायनॉलॉजी, रोमॅटॉलॉजी अशा सगळ्या सर्व्हिसेस ज्या चिपळूणमधून सारखं बाहेर येतं. एंडोक्रायनॉलॉजिस्ट पण आपलं पटवर्धन डॉक्टरांनी मिरजला जा, त्याच्यापेक्षा इथेच काही चांगले डॉक्टर येतील, तुम्हाला इथे सर्व्हिस देतील. त्यांना लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आपण उभं करू चिपळूणकरांचं आणि चिपळूणकरांचं स्वतःचं चिपळूणकरांनी उभारलेलं आणि चिपळूणकरांसाठी असलेलं असं एक हॉस्पिटल तयार होईल असा तो कन्सेप्ट होता. आणि त्या उद्देशाने अपरांत हॉस्पिटल सुरू झालं आणि तुमचे मनपूर्वक धन्यवाद मानायला हवेत, कारण या सर्व्हिसेस नवीन सुरू होत आहेत. ज्या गोष्टी चिपळूणात नाहीत त्या पहिल्यांदा इथे घडत आहेत आणि अतिशय रास्त भावात. जसं तुमचे फीडबॅक येत गेले तसं आम्ही त्या प्राईस स्ट्रक्चरमध्ये सुद्धा आम्ही फरक करत गेलो. आता मी नक्की सांगू शकतो, कारण पहिल्या 6 महिने तो थोडा अंदाज घेण्यात गेले आमचे की आपल्याला काय कॉस्टिंग ठेवणं परवडेल. कुठल्याही नवीन उद्योगाला मला वाटतं ते सुरुवातीला असतंच. आणि तुम्हाला माहिती आहे वैद्यकीय सेवा विशेषतः ज्या लेव्हलची वैद्यकीय सेवा आता अपरांत देतो आहे ते थोडी खर्चिक असण्याचा संभव असतो. आणि त्यामुळे आम्ही इतर हॉस्पिटल्सचं ऑडिट करून आपल्याला ती इतर प्रचलित सेवा जी आहे ती 75 ते 80% दरातच कशी देता येईल असा एक कसोशीने प्रयत्न केला. आणि त्या सर्व ह्याच्यात मी नक्की कॉन्फिडेंटली सांगू शकतो की सर्वात उत्तम सेवा सर्वात किफायतशीर दरात आणि ज्या बऱ्याचशा सेवा ज्या युनिक आहेत या भागात त्या आपण आता देऊ शकतो. त्याचाच एक भाग म्हणून आज आपण एंडोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपी युनिट, ऑफ्थॅल्मॉलॉजी युनिट म्हणजे डोळ्यांच्या शस्त्रक्रिया आणि त्यांच्या युनिट, ENTमध्ये सुद्धा आता देशमुख सर आज नाही आहेत, पण ज्या बऱ्याच सर्जरीज मिडल इयर सर्जरीज विशेषतः किंवा कर्णबधीरपणा जो आपण म्हणतो याच्या सर्जरीज आता इथे होऊ शकतात, त्या पूर्वी चिपळूणात होत नव्हत्या. आणि तिसरं म्हणजे फार नितांत या काळात ज्यांना गरज आहे आपल्याला माहीत आहे एक मानसिक आधार देणारं क्लिनिक, सायकोथेरपी क्लिनिक, अशा 3 गोष्टी आपण सुरू करतो आहे. आणि त्यांच्याविषयी आपले डिपार्टमेंट हेड इथे आहेत. तर डॉक्टर सद्गुरू पाटणकरांची मी ओळख करून देतो. अत्यंत सिनियर सर्जन आहेत, गेली 35-40 वर्ष सर्जरीचा अनुभव आहे. ते KEMमधले पासआउट झालेले आहेत. डॉक्टर भालेराव सर असोसिएट प्रोफेसर म्हणून एका ठिकाणी कार्यरत होते ते सर्जरीचे, ते आता आपल्याकडे आले. हे दोघेही उत्तम टीचरसुद्धा आहेत. म्हणून परवा आमची एक मीटिंग झाली डॉक्टरांबरोबर. ते म्हणाले की सर तुमच्याकडे आत्ता इतके उत्तम दर्जाचे शिक्षक आहेत, इथे डॉक्टर आहेतच पण शिक्षक पण उत्तम आहेत की एव्हरी संडे आपल्या भागातल्या जनरल प्रॅक्टिशनर्ससाठी काहीतरी क्लिनिक सुरू करा. म्हणजे अपरांताला एक नवीन डायमेन्शन आता यायला लागलं की एक शैक्षणिक संस्था म्हणून पण ती पुढे यायला लागले. आणि त्यांनी आनंदाने कबूल केलं की खरंच आम्ही हाऊ टू रीड ECGs, हाऊ टू रीड एक्सरेज, हाऊ टू इंटरप्रिट लॅब रिपोर्ट्स, या प्रकारचं जर गावागावातल्या डॉक्टरांसाठी केलं तर बऱ्याचशा गोष्टी तिथेच सॉल्व्ह होतील आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी डॉक्टरना इकडे पाठवावं लागणार नाही.
असं त्याच्या मागचा उद्देश आहे. डॉक्टर कस्तुरी दाभोळकर आता नेत्रविशारद म्हणून आपल्या इथे काम पाहतील आणि प्रोफेसर आगवेकर मॅडम ज्या आहेत त्या सायकोथेरपिस्ट म्हणून काम करतात. मी पाटणकर सरांना विनंती करतो की लॅप्रोस्कोपी आणि एंडोस्कोपीविषयी 2 गोष्टी सरांनी सांगाव्यात आणि नंतर मग डॉक्टर भालेराव त्यांचे जे आत्तापर्यंतचे अनुभव आहेत आणि ते आता काय करतील पुढच्या सर्जरीज त्याविषयी माहिती देतील. विषयी सांगण्याच्या आधी मी सर्वात आधी तुमचा आभार मानतो की तुम्ही चांगल्या संख्येने इकडे उपस्थित राहून म्हणजे आमचे जे हॉस्पिटलचं उभारणीचं जे काम चालू आहे, मी उभारणीचंच म्हणतो आहे, अजून तशी उभारणी झालेली नाही आहे, उभारणीचं जे काम चालू आहे त्याच्याविषयी जे काही मदत लागेल ती तुमच्याकडून अपेक्षित आहे. कारण तुम्ही मध्यंतरी एक बातमी ऐकली असेल की एक डेंग्यूचा पेशंट होता आणि त्या डेंग्यूच्या पेशंटचं बिल झालं होतं 18 लाख रुपये मुंबईमध्ये कुठेतरी. कॉर्पोरेट हॉस्पिटल होतं ते आणि त्यात डॉक्टरचं बिल होतं 10,000. म्हणजे ज्यावेळी आपण कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये ज्यावेळी एखादा पेशंट घेऊन जातो तो त्या कॉर्पोरेट लेवलच्याच पद्धतीने त्याचं बिल होतं. आणि म्हणून मी जेव्हा प्रथम सरांची आणि माझी भेट झाली आणि मी ऐकलं की काही डॉक्टर्स मिळून एकत्र येतात, हे एक फार मोठं धाडस होतं आणि मी त्याचवेळी निर्णय घेतला की ते जॉईन व्हायचं. कारण डॉक्टरनी मिळून केलेलं हॉस्पिटल हे नेहमी पेशंटला लाभदायक असणार. कारण डॉक्टर्सलाच फक्त पेशंटची कणव असते, कॉर्पोरेटला नसते. उद्या या चिपळूणमध्ये काही कॉर्पोरेट हॉस्पिटल्स घुसतील आणि अशा प्रकारचं एक व्यापारीकरण होईल. त्याच्या आधी अपरांत उभं राहिलं पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे, सगळ्यांचीच इच्छा आहे आणि तुमचीसुद्धा असणार हे मला वाटतं आहे. आणि हे हॉस्पिटल खूप मोठं व्हावं, एक टर्शियरी केअर सेंटर म्हणून उभं राहावं अशी मला मनापासून वाटतं आणि ते एक माझं लाईफ टाईमचं असं एक व्हिजन असं मला वाटतं. आता एंडोस्कोपीविषयी मी तुम्हाला सांगतो, मी सर्वात प्रथम आलो त्यावेळी ते एंडोस्कोप नव्हता. मी सरांच्या मागे लागलो की आपल्याला एंडोस्कोप पाहिजे आणि एंडोस्कोप आता आलेला आहे. चांगल्या कंपनीचा ऑलिम्पसचा एंडोस्कोप आहे आणि त्यातून आम्ही अपर GI एंडोस्कोपी आणि कोलॉनोस्कोपी म्हणजे पचनसंस्थेमधलं तोंडाचा भाग, अन्ननलिका, जठर आणि लहान आतड्याचा पहिला भाग इथपर्यंत आपण प्रत्यक्ष त्याची तपासणी करणार. आणि खालून कोलॉनोस्कोपीमधून मोठं आतडं म्हणजे रेक्टममधून जाऊन ॲसेंडिंग कोलॉन, ट्रान्सव्हर्स कोलॉन, डिसेंडिंग कोलॉनपर्यंत जाणार. म्हणजे राहतो फक्त स्मॉल इंटेस्टाईन. समजलं? तर स्मॉल इंटेस्टाईनची इंडोस्कोपी करण्याची वेगळी पद्धत असते, ती तरी सध्या नाही. परंतु हा एवढे अवयव आम्ही आता एंडोस्कोपीने एक्झामिन करू शकतो. त्या एंडोस्कोपीमध्ये आम्ही फॅरिंग्सपासून, काही लोकांना फॅरिंग्सचा कॅन्सर असतो, फॅरिंग्सचे काही असतात. अन्ननलिकेमध्ये गेल्यानंतर अन्ननलिकेच्या काही प्रॉब्लेम्स असतात. अन्ननलिकेमध्ये अल्कोहोल पिऊन काही सिरोसिस झालेल्या लोकांना व्हारायसिस असतात. काही लोकांना CA-एसोफेगस असतो. स्टमकमध्ये गेल्यानंतर CA स्टमक असतो, ॲसिडिटी असते, अल्सर असतात आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे रक्तवाहिन्यांचेसुद्धा आजार असतात. हे सर्व आपल्याला प्रत्यक्ष दिसून त्याचे रिपोर्ट्स मिळतील आणि त्यानुसार आजाराची हे होईल. आता इथे विशेष करून आम्ही थेरॅप्युटिक एंडोस्कोपी म्हणजे आम्ही एंडोस्कोपीने ट्रीटमेंट काय करू शकतो ही फक्त डायग्नोस्टिक झाली. परंतु आम्ही 2-3 गोष्टी थेरॅप्युटिक करण्याचा माझा बेत आहे. तो म्हणजे व्हारायसिसचं ज्यावेळी प्रचंड ब्लिडिंग होतं ह्याला अल्कोहोलिक पेशंटला, त्यावेळी व्हारायसिसचं लायगेशन करण्याची थ्रू दुर्बीण हे आहे ती आम्ही करणार आहोत. आणि इसोफेगसचं जे 3rd स्टेज इसोफेगस असतात किंवा इसोफेगस संपूर्ण ब्लॉक झालेला आहे, अन्न काहीच खाली उतरत नाही, अशा वेळी त्यांना स्टेंटिंग करू. तसंच कोलॉनोस्कोपीमधून सुद्धा वेगवेगळे आजार आहेत. कोलॉनचा CA असतो, कॅन्सर असतो, कोलॉनचं स्ट्रिक्चर असतं, अशा प्रकारचे असतं तरी आम्ही ते स्टेंटिंग करणार आहोत. आणि याच्या पुढेही अजून ॲडव्हान्स एंडोस्कोपी खूप आहे, परंतु ते आम्ही हळूहळू ती ॲक्वायर करू. हळूहळू त्याचं आम्हाला नो हाऊ येऊन आम्ही ती हळूहळू ॲक्वायर करणार आहोत. अशा प्रकारे ही म्हणजे चिपळूणात मी प्रथमच असं म्हणणार नाही आहे, परंतु अशा प्रकारे आम्ही कसा एक पायंडा रचतो आहे की एकदम हायर इन्व्हेस्टिगेशन्सला जाऊन एक पेशंटला त्याचा चिपळूणकरांना त्याचा फायदा व्हावा की एकदम हायर इन्व्हेस्टिगेशन्सला जाऊन. आता अजूनही ERCP म्हणून नावाचं जे इन्व्हेस्टिगेशन असतं
ERCP नावाचं जे इन्व्हेस्टिगेशन असतं त्याला अजूनही आम्हाला कोल्हापूरला पाठवायला लागतं आहे, अजूनही त्याला पाठवायला लागतं आहे. तीसुद्धा आम्ही हळूहळू मी सरांना सांगून ठेवलेलं आहे की ते सुद्धा माझं एक ड्रीम आहे की ते ॲक्वायर करायचं ERCP. आणि इकडच्या पेशंटना ERCP करण्याकरता असं पाठवायला लागतं. मग ERCP करून तू परत ये, मग आपण ऑपरेशन करूया वगैरे अशा प्रकारचं असतं. आणि ही जी हाय एंड एंडोस्कोपी आम्ही जे सुरू केलेलं आहे आणि त्या एंडोस्कोपीबरोबर लॅप्रोस्कोपिक सर्जरीसुद्धा ती ऑलरेडी होती. मी एक 7-8 महिने आहे इकडे. मी बऱ्याच लॅप्रोस्कोपिक सर्जरीसुद्धा केलेल्या आहेत. अपेंडिक्स केलेले आहेत, गॉल ब्लॅडर केलेले आहेत, सगळ्या केलेल्या आहेत त्या सर्जरी ऑलरेडी. आणि ते ऑलरेडी अस्तित्वात आहे लॅप्रोस्कोपिक सर्जरी. आणि त्यामध्ये आम्ही अजूनही चांगले म्हणजे इक्विपमेंट्स आहेत, जे कॅमेरा आम्ही बदलणार आहोत. हे सगळं आमचं चालू आहे. आणि ह्याला आपला म्हणजे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम सगळं युनिट फुल फ्लेज आहे. आणि आम्ही 2 सर्जन आहोत, त्याच्यामुळे तसा काय प्रश्नच नाही आहे. वी आर वर्किंग टुगेदर. तुम्हाला काय विचारायचं असेल तर जरा विचारा. थेरपी हे डिपार्टमेंट वेगळं असं पहिल्यांदाच चालू होतं आहे, त्यामुळे मी प्रथमतः डॉक्टर यतीन जाधव यांचे आभार मानते की त्यांनी हे एक वेगळं डिपार्टमेंट इथे चिपळूणमध्ये चालू केलेलं आहे. सायकोथेरपी बेसिकली आपल्याला इथे मेंटल हेल्थ आणि वेलबिंग ह्याच्यासाठी, जसं आपल्याला शारीरिक आजार होतात आपण डॉक्टरांकडे जातो, त्याच्यासाठी वेगवेगळे उपचार घेतो, टॅब्लेट्स घेतो, ऑपरेशन्स असतात, जर का काही सर्जरी करायची असेल तर आपण ती करतो. परंतु मानसिक आजार ह्याच्याकडे आपण डॉक्टरांकडे जात नाही, कारण सगळ्यांना वाटतं नाही तो वेडा आहे, त्यामुळे मग त्याच्याकडे गेला म्हणजे ह्याला वेड लागलं आहे, असं जनरली लोकांच्या मनामध्ये एक चुकीचा समज झालेला आहे. आणि हाच समज आपल्याला दूर करायचा आहे. जसं आपल्याला मनही आपलं दुखू शकतं आणि त्यालासुद्धा आपल्याला थोडी विश्रांतीची किंवा काही वेळेला आपल्याला कॉन्फिडेन्शियल काही गोष्टी कोणाशी बोलायच्या असतील तर एखाद्या व्यक्तीची गरज असते आणि त्याच्यासाठी म्हणून काउन्सिलरकडे जात असतात. तर काही वेळेला आपल्या मनामध्ये चुकीचे विचार किंवा आपण थिंकिंग प्रोसेस बिलीव्स हे चुकीचे असतात. तर त्याच्यासाठी डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी REBT नावाची सायकोथेरपी एक तयार केलेली आहे. ती आपण इथे देत असतो. म्हणजे माझ्यावर प्रत्येकाने प्रेम केलं पाहिजे, मी म्हणतो तसंच प्रत्येकाला पटलं पाहिजे, हे जे चुकीचे विचार आहेत ते आपल्याला बदलायला पाहिजे. ते कसे बदलायचे तर हे सायकोथेरपीच्या माध्यमाद्वारे आपण सांगू शकतो. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत आपल्याला सायकोथेरपीचा म्हणजे अगदी जन्माला आल्यापासून मूल आणि जे ओल्ड एज म्हणतो आपण जिरॅट्रिक काउन्सिलिंग इथपर्यंत सायकोलॉजीचा अभ्यास आपल्याला विविध डेव्हलपमेंटल स्टेजेसमधून करता येतो. लहान मुलांचा आपण जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे की काही मुलं खूप हुशार असतात आणि त्यांना वर्गामध्ये ती अस्वस्थ आहेत किंवा त्यांना कंटाळा येतो शाळेत जायचा, मन लागत नाही. मग का आहे तर त्यांचा IQ खूप जास्त असतो. आपण त्यांना गिफ्टेड चाइल्ड असं म्हणतो की जो सिलेबस आहे त्यांना ऑलरेडी तो माहिती आहे, त्यामुळे त्यांना वर्गामध्ये कंटाळा येतो. आपण म्हणतो नाही लक्ष देत नाही आहे. किंवा दुसरं आणखीन एक प्रकार आहे ते स्लो लर्नर्स, म्हणजे त्यांना वर्गामध्ये जो त्यांच्या वयाला अनुसरून जो सिलेबस आहे तो त्यांना झेपू शकत नाही. आणि मग आईवडिलांचं असं म्हणणं असतं की त्यांनी एवढे पर्सेंटेज 80%, 90% मिळवले पाहिजे, पण ते त्या मुलाच्या बौद्धिक क्षमतेच्या दृष्टीने शक्य नसतं. मग त्याच्यासाठी आपण IQ टेस्ट करतो. किंवा काही मुलांना लर्निंग डिसॅबिलिटी वेगवेगळे म्हणजे डिस्लेक्सिया, डिस्फोरिया, डिसअल्फेगिया असे वेगवेगळे लर्निंग डिसॅबिलिटी आहेत. काही जणांना लँग्वेजमध्ये प्रॉब्लेम असतो, मॅथमॅटिक्समध्ये प्रॉब्लेम असतो, काही जण ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर, ह्या प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या मुलांच्या समस्या आहेत त्यांच्यावर उपचार करण्याचं काम सायकोथेरपी करत असते. मोठ्या माणसांना ॲडजस्टमेंट प्रॉब्लेम असतात किंवा मॅरिटल ॲडजस्टमेंट, प्री मॅरिटल काउन्सिलिंग, पोस्ट मॅरिटल काउन्सिलिंग, किशोरावस्थेमधील मुलांच्या वेगवेगळ्या समस्या किंवा जेंडर आयडेंटिटी हा प्रॉब्लेम लोकांना असतो. त्याचप्रमाणे काही वेळेला आपल्याला वेगवेगळे आपण म्हणू की पॅराफेलिया किंवा असे वेगवेगळे जे आजार आहेत त्यांच्यासाठी योग्य पद्धतीने सायकोलॉजिकल ट्रीटमेंट देणं ही गरजेची असते. किंवा आत्ता सध्या आपल्याला लक्षात येईल की कोविडमुळे एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे, कारण जॉब गेलेला आहे, स्ट्रेस खूप आलेला आहे, फायनान्शियल क्रायसिस आहे. तर ह्याच्यासाठी आपण रिलॅक्सेशन ट्रेनिंग देत असतो, स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक आपण त्यांना देत असतो. म्हणजेच लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर उपचार करत असतो. ओल्ड एज जिरॅट्रिक काउन्सिलिंगमध्ये आपण जी वृद्ध लोकं असतात त्यांना एकटेपणा असतो किंवा स्मृतिभ्रंश त्यांना झालेला असतो,
मग ह्याच्यामधून त्यांना हळूहळू आपण बाहेर कसं काढायचं हे काम आपण सायकोथेरपीद्वारे करू शकतो. मग तसंच पर्सनॅलिटी टेस्ट आहे, IQ टेस्ट, ॲप्टिट्यूड टेस्ट आहेत, इमोशनल क्वेश्चन. तुम्हाला सगळ्यांना आता माहिती असेल की IQपेक्षा EQला खूप जास्त महत्त्व आलेलं आहे. इमोशनली जर का तुम्ही स्टेबल असाल तर कुठल्याही क्षेत्रामध्ये जास्त मेंटल स्टेबल असल्यामुळे जास्त तुम्ही चांगलं काम करू शकता. तर तेही आपल्याकडे सुविधा आहे. तसंच अगदी छोटं बेबी 4 मंथचं असेल तर त्यांची डेव्हलपमेंट, मोटर डेव्हलपमेंट, लँग्वेज डेव्हलपमेंट, ॲडॅप्टिव्ह बिहेवियर त्यांचं कसं आहे, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट प्रत्येक एरियामध्ये झाली आहे किंवा किती झालेली आहे हे सुद्धा आपण आता त्यांना सांगू शकतो. किंवा सोशल कोशंट म्हणजे मॅन इज अ सोशल ॲनिमल, ह्युमन इज. तर त्याच्यामुळे की सोशल कोशंट किती आहे, तो डेव्हलप आपल्याला करायचा आहे का, कसा करता येईल ह्याच्यासाठी सुद्धा इथे मार्गदर्शन केलं जातं. वेळा ह्याच्यासाठी अवेअरनेस प्रोग्राम आपण नक्कीच करायचा आहे. आणि तुमच्यासारखे जे आहेत त्यांच्या थ्रू आम्हाला खूप हो केली. आता त्याच्याबद्दल जास्त काही सांगण्याची गरज नाही. आता सर्जरीमध्ये आपल्या जनरली ज्या आपल्या इथे जनरल सर्जिकल प्रोसिजर जे असतात, म्हणजे कुठलंही पेशंट येऊ, रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटची, लिव्हर इंजुरी असो किंवा स्प्लिनिक इंजुरी किंवा आतमध्ये भरपूर जणांना छातीला मार लागलेला असतो, मेंदूला मार लागलेला असतो, असे पेशंट सध्या तरी आपल्याकडे आपण ट्रीटमेंट करतो याचे. त्यांना ऑपरेशनची गरज आहे ते पण पेशंट आपण इमर्जन्सी ऑपरेशन असो किंवा छोटे मोठे जे आपण सर्जिकल प्रोसिजर मानणार, हार्निया, हायड्रोसिल, अपेंडिक्स वगैरे, किंवा काही जणांना पित्ताशयामध्ये खडे असतात, किडनी स्टोन, हे पण आपल्याकडे सध्या आपण पूर्ण फुल प्लेजनी करतो आहे. आता लॅप्रोस्कोपीबद्दल सरांनी, लॅप्रोस्कोपी आणि एंडोस्कोपीबद्दल सरांनी तर तुम्हाला एक पूर्ण माहिती सांगितलेलीच आहे. जनरली एंडोस्कोपी आता म्हणजे काय आहे की दुर्बिणीवाटे आपण एक अन्ननलिकेची तपासणी, म्हणजे जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे पोटाचे अल्सर असो किंवा काही जणांना कमी भूक लागते, काही किंवा पोटाच्या आतड्यामध्ये कुठं रुकावट असो किंवा तिथं एखादी कॅन्सरची गाठ असेल, यामध्ये आपल्या डायग्नॉस्टिक करता येतं. सोबतच थेरपेटिकमध्ये ज्याचं आपण एंडोस्कोपी थ्रू त्या प्रोसिजर काय असतं, जसं इसोफेजियल व्हरायसिस वगैरे, हे आपण त्याला बँडिंग प्रोसिजर म्हणतात, एक ती करू शकतो. किंवा इसोफेजियल डायलेटेशन म्हणतात की इसोफेगस म्हणजे आपली जी वरची अन्ननलिका आहे त्याला आपण इसोफेगस थ्रू डायलेट करू शकतो, म्हणजे एंडोस्कोपी थ्रू. सोबतच आपण फॉरेन बॉडी वगैरे जे म्हणतात प्रोसिजर, की काही वेळेस आपण ऐकलं असं की एखादा लहान मुलगा कॉईन गिळतो, कोणी काचा गिळतात किंवा काय असे जे फॉरेन बॉडी आपण म्हणतो ॲक्सिडेंटली किंवा काय असेल, त्या प्रोसिजरसुद्धा आपण म्हणजे त्या डायरेक्ट म्हणजे पहिल्या काळामध्ये जसं ऑपरेशन करून त्या प्रोसिजर म्हणजे काही जणांना कॉईन ऑपरेशन करून काढायला लागत होता. आता ॲडव्हान्स सर्जरी एंडोस्कोपी आल्यामुळे कसं आहे की ते प्रोसिजर आपल्याला डायरेक्ट एंडोस्क्रू थ्रू आपण ते कॉईन म्हणा किंवा काच म्हणा किंवा जे दुसरं आणखी काय प्लास्टिक मटेरियल वगैरे गिळलं असेल किंवा काय असेल ते आपल्याला काढता येईल इथले इथं. आपल्याकडे त्या सुविधा पण चालू झालेल्या आहे. आता लॅप्रोस्कोपीबद्दल बोलायचं तर लॅप्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन, आपल्या सगळ्यांनाही माहीत आहे. लॅप्रोस्कोपिक प्रोसिजर आजकाल सगळ्यांनाच म्हणजे कुठेही आपल्या शरीरावर स्कार मार्क म्हणा किंवा मोठ्या शरीरावर वन असा नको पाहिजे असतो, म्हणजे छोट्या दुर्बिणीतून ऑपरेशन झालेले पाहिजे असतात. आणि आजकालची ही म्हणजे ॲडव्हान्स काय म्हणतात की जगाची डिमांडसुद्धा हीच आहे की मला दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करायचं. आपल्याकडे दुर्बिणीद्वारे ऑपरेशनचं सध्या आपण 1 ते 10 तारखेमध्ये कॅम्प पण आयोजित केला होता. बेसिकली मी जेव्हा जॉईन झालो त्यावेळेस इथं करोना पिरियड होता, त्यामध्ये भरपूर जणांची पेशंटची म्हणा परिस्थिती हालाकीची किंवा भरपूर जणांचा जॉब गेला होता. अशा पिरियडमध्ये मी आमचे यतीन सरांशी बोललो की सर आपल्याकडे सध्या तरी कसं एक करोना काळामध्ये पेशंट आपल्याकडे येतात पण काही फायनान्शियल इश्यूमुळं पेशंट आपल्याकडून जातात. तर आपण एक त्यांच्यासाठी एक थोडं तरी सामाजिक बांधिलकी म्हणून एक 50% कॅम्प ठेवला, ज्यामध्ये कसं आहे की ज्या प्रोसिजर आपण नॉर्मल जे पेशंट येतात त्याला 50% जर आपण बसवलं म्हणजे आपल्याला पण त्या पेशंटला पण सपोर्ट होईल आणि त्या पेशंटला पण ज्या प्रोसिजर करायच्या असतात त्या पण आपल्याकडे होतील. शेवटी कसं आहे की पैसे हा विषय नसतोच. शेवटी जेव्हा आपण फील्डमध्ये येतो आरोग्य विभागामध्ये काही गोष्टी आपल्याला पैशासाठी जे न करता एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण करतो. त्या प्रोसेस पण आपण आता 1 ते 10 तारखेमध्ये कॅम्प आयोजित केला होता, त्यामध्ये आपण पेशंट रजिस्टर केलेत आणि त्या पेशंटला पण आपण
50%चं बजेट देऊन काही प्रोसिजर आपण केल्यात. काही पेशंटला आपण नंतरसुद्धा या प्रोसिजर समजा आल्यात तर या पुढं असंच कॅम्प वगैरे आयोजित करत राहू जोपर्यंत करोनाचा पिरियड आहे किंवा काय आहे पुढे भविष्यामध्ये हे प्रोसिजर करण्याचं. लॅप्रोस्कोपिकद्वारे जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे पित्ताशयामध्ये कडे असो त्याचे प्रोसिजर असो, लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टमी म्हणतात किंवा लॅप्रोस्कोपिक अपेंडिक्स असो. आता मागेच मी आपले डॉक्टर साले म्हणून आहे त्यांच्याच पेशंटची परफोरेटेड अपेंडिक्स म्हणजे अपेंडिक्स फुटली होती, आतमध्ये भरपूर प्रमाणात पू वगैरे झाला होता, पेशंट सेप्टिक शॉकमध्ये होता. अशा पेशंटला पण सुद्धा सर्जरी डिफिकल्ट होती, सगळीकडे आतडे एकमेकाला चिपकलं होतं. त्या म्हणजे अशा डिफिकल्ट प्रोसिजरही आपण केल्यात. सोबतच आपण इमर्जन्सीसोबत एखादा दुसरे प्रोसिजर जसं लॅप्रोस्कोपीने करायचे म्हणलं तर हर्निया म्हणा, पोटाची हर्निया म्हणजे पोटाचे वेगळे हर्निया असतं, जसं इपिगॅस्ट्रिक हर्निया म्हणा, अम्बलायकल हर्निया किंवा इंग्वाना हर्निया म्हणजे जांघेमध्ये हर्निया. या हर्नियाच्या प्रोसिजरसुद्धा आपल्याकडं आपण करू शकतो. त्या प्रोसिजरी म्हणजे अशा खूप डिफिकल्ट प्रोसिजर नाही पण ॲडव्हान्स सर्जरीमध्ये येतात त्या प्रोसिजरी करू शकतो. आणि वाटे आपण अन्ननलिकेची तपासणी. एंडोस्कोपीमध्ये 2 प्रकारच्या एंडोस्कोपी असतात. एक म्हणजे रिजिड एंडोस्कोपी आणि एक फ्लेक्झिबल एंडोस्कोपी. फ्लेक्झिबल एंडोस्कोपीमध्ये जो स्कोप आपण यूज करतो तो फ्लेक्झिबल असतो, ज्यामुळे काय आहे की पेशंटला त्रास होत नाही आणि पेशंटला आपण पूर्णपणे जी तपासणी करताना तो त्रास होतो, पेन होतो, ते एक मिनिमम असतो. रिजिड एंडोस्कोपमध्ये जो स्कोप असतो तो रिजिड असतो, म्हणजे तो हलत नाही किंवा काय म्हणतात की एकदम हे असतात, ट्यूब टाईप असतात. त्यामुळे आपल्याकडे फ्लेक्झिबल एंडोस्कोपी जी अप्पर जी आहे त्यामध्ये पण 2 प्रकार आहेत. अप्पर जी एंडोस्कोपी म्हणजे वरच्या अन्ननलिकेची तपासणी दुर्बिणीवाटे डायरेक्ट तोंडवाटी दुर्बीण टाकून आयसोफेगसमरची वरची अन्ननलिका, जेटर म्हणजे स्टमक आणि डिओडिनम म्हणजे आता छोट्या आतड्याचा जो सुरुवातीचा भाग आहे तिथपर्यंत आपण जाऊन पूर्ण आतल्या बाजूला काय आल्सर आहेत का, कुठं काय त्याच्यामध्ये रुकावट आहे का किंवा ब्लिडिंग आहे का, इसोफिजियल व्हायरसेस आहे का हे आपण बघतो. आणि कोलोनोस्कोपी